उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 29 जून 2022 ला फेसबुक वरून आपल्या विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता। त्याचबरोबर त्याने त्याच्या आधी मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा दिलेला होता। अर्थात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी विधिमंडळाचा राजीनामा देण्यासाठी त्यांना विसर पडला। ते उद्धव ठाकरे आज म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये आले होते। ते विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि ज्या वेळेला ते विधान परिषदेच्या सभागृहाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होता त्यावेळेला त्या लिफ्टमध्ये भाजपचे नेते आणि आमदार देवेंद्र फडणवीसांचे राजकीय हनुमान प्रसाद लाड हे तिथे उपस्थित होते। त्या लिफ्टमधून जो त्यांचा लाड यांचा प्रवास सुरू होता त्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी जागा आहे अशा स्वरूपाची माहिती प्रसाद लाड यांनी त्यांना दिली। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले आणि एकूणच त्यांच्या त्या विधानाचा नेमका दिवसभरातल्या आणखी काही घटना घडामोडींशी काय संपर्क आणि संबंध आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, याच माध्यमातून याच व्यासपीठावरून मी आपल्याला एक बातमी दिली होती आणि ती बातमी काय होती तर माजी मंत्री आणि ईडीच्या कारवाईमध्ये अडकलेले शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे जीवश्य कंठस्थ असलेले रवींद्र दत्ताराम वायकर हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार ही बातमी मी आपल्याला सगळ्यात आधी दिली होती। अनेकांचा यावर विश्वास नव्हता। याचं कारण असं आहे, वायकर हे पती पत्नी असलेल्या म्हणजे रश्मी आणि उद्धव या पती पत्नीचे अत्यंत जवळचे त्यांचे पक्षीय संबंध, त्यांचे कौटुंबिक संबंध, त्यांचे व्यावसायिक संबंध आणि एकूणच वायकरांचं जे काही मातोश्रीमध्ये जी उडबस होती ही आपल्या सगळ्यांना माहिती होती। मुंबईतल्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणून रवींद्र वायकर यांच्याकडे पाहिलं जातं। त्या वायकरांच्या जाण्याची किंवा त्यांनी शिवसेना सोडण्याची, त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याची जी काही बातमी होती ती सगळ्यात पहिल्यांदा बातमी टाइम महाराष्ट्रवरून आली होती। आणि त्यानंतर मला अनेक नेत्यांनी फोन केले किंवा पण एक गंमत आपल्याला सांगतो, ही बातमी आल्यानंतर मला वायकरांनी फोन केलेला नाहीये। बातमी जर चुकीची असती तर वायकरांनी फोन केला असता, बातमीत काही तथ्य नसतं तर वायकरांनी फोन केला असता। कारण अशा स्वरूपाची एक बातमी मी एका जुन्या वर्तमानपत्रात असताना कव्हर केली होती आणि ती काय होती तर 19 बंगल्यांच्या संदर्भातली बातमी होती। त्याच बातमीची क्लिप घेऊन किंवा त्याच बातमीचं संपूर्ण सगळा मथितार्थ घेऊन वायकरांनी न्यायालयामध्ये या संदर्भातली आपली बाजू मांडली होती। पण ते वायकर या खेपेला मात्र माझ्या बातमीच्या नादाला लागलेले नाहीत। याचा अर्थ काय होता तर याचा अर्थ ती बातमी 100% खरी होती। आज ज्या वेळेला उद्धव ठाकरेंना प्रसाद लाड आपल्या लिफ्टमध्ये बोलवत होते त्यावेळेला प्रसाद लाड असं म्हणाले की या उद्धवजी आतमध्ये खूप जागा आहे, तुम्ही त्यामध्ये सामावू शकाल लिफ्टमध्ये, आम्ही तुमची वाट बघतोय। तर या विधानावर उद्धव ठाकरे असं म्हणाले, मला कसली लिफ्टमध्ये जागा देताय, माझा अख्खा पक्ष तुम्ही रिकामी केला। उद्धव ठाकरेंचं हे जे उत्तर होतं हे त्यांच्या नेहमीच्या उद्धवी बाण्याला साजेसं नव्हतं। हे एक इनोसंट ज्याला आपण म्हणतो, इनोसंटपणा ज्याला आपण म्हणतो किंवा निरागसपणा ज्याला आपण म्हणतो, तो निरागसपणा आज उद्धव ठाकरे यांच्या अंतरात्म्यातून बाहेर आला। विधिमंडळाच्या सभागृहाच्या परिसरामध्ये किंवा त्या पायऱ्यांवरती त्या लिफ्ट जवळ असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। याचं कारण काय तर याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्णतः रिकामी केलेला आहे। म्हणजे ज्या नेत्याच्या बाबतीत आणि अजूनही यातल्या सगळ्यात गमतीचा भाग काय तो आपण समजून घेतला पाहिजे, अजूनही शिवसेनेतली नेते मंडळी सुधारत नाहीयेत। अनेक महिलांवर अश्लाघ्य पद्धतीचे आरोप केले जात आहेत। वेगवेगळ्या पुरुष पदाधिकाऱ्यांबरोबर अत्यंत हिडीसपणे त्यांची नावं जोडली जात आहेत। नुकत्याच शैला बोडके ज्या विदर्भाच्या नेत्या होत्या शिवसेनेच्या, त्या आता नीलम गोरे यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले आहेत। अशाच पद्धतीचा अनुभव मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात काम करणाऱ्या अनेक महिलांना येतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे हिडीस अत्यंत किळसवाणी आणि वाईट आरोप जे केले जात आहेत हे आरोप
पुरुष कार्यकर्ते करत नाहीयेत, तर या आरोपांना हवा देण्याचं काम काही महिला पदाधिकारी करतायत. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे मला इथे आपल्यापर्यंत पोहोचवायचं आणि आपल्या माध्यमातून जर लक्षात येऊ शकणार असेल तर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे आणि त्यांच्या काही निवडक सहकाऱ्यांच्या, की ज्यांना असं वाटतं की आपला पक्ष किंवा आपलं एकूणच राजकीय व्यवस्था जगली पाहिजे, टिकली पाहिजे, त्यांच्या लक्षात आणून द्यायचं. हे खरं आहे की उद्धव ठाकरे यांचा पक्ष रिकामी होतो आहे, हे उद्धव ठाकरे यांनी आज स्वतःच कबूल केलंय आणि तेही विधिमंडळाच्या इमारतीत कबूल केलंय. याच्यासारखं दुसरं आणखी काहीच असू शकत नाही. सत्य सत्य ज्याला आपण काय म्हणतो ते हेच आहे. आणि हे सगळं होत असताना अवघ्या काही वेळामध्ये रवींद्र वायकर हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत. आता हे सगळं वायकरांच्या साठी बघा, वायकरांनी आजपर्यंत अनेकांच्या राजकीय खटयाखडी दूर केल्या, इतक्या जणांच्या खटयाखडी केल्या त्यांनी की काय विचारू नका. पण त्याच वायकरांवर नियती सूड उगवते आणि तो कोणाच्या माध्यमातून उगवते तर तो मनीषा रवींद्र वायकरांच्या माध्यमातून उगवते. याचं कारण असं आहे की जेव्हा ईडीने कारवाई सुरू केली त्यावेळेला मनीषा वायकर, ज्या वायकरांच्या पत्नी आहेत, त्यांचे जावई, त्यांचा मेवणा, या सगळ्यांनी वायकरांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव आणला आणि या म्हणजे या वयाच्या या टप्प्यावर किंवा आयुष्याच्या या टप्प्यावर ईडीच्या तुरुंगात जाण्यापेक्षा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावं अशा स्वरूपाचा विचार समोर आणला. आणि त्या विचाराला शेवटी नाईलाजास्तव का होईना किंवा तुरुंगाच्या भीतीसाठी का होईना, पण रवींद्र वायकरांना आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची वेळ आलेली आहे. येत्या काही मिनिटात, येत्या काही तासात किंवा अवघ्या काही काळातच वायकर हे शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जातील आणि याच एकनाथ शिंदेबरोबर वायकरांचं राजकीय हाडवैर होतं. हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलंय. पण जसं मी म्हटलं की नियती प्रत्येकाचा सूड घेते, आता कदाचित नियती वायकरांचा सूड घेते आणि तो घेतलेला सूड हा उद्धव ठाकरेंना पटलेला आहे आणि बहुधा त्यामुळेच त्यांनी तो प्रसाद मिनेश लाड यांच्या समोर बोलून दाखवलाय की तुम्ही माझा पक्ष रिकामी केलाय, आता मला लिफ्टमध्ये कसली जागा देताय. आपल्याला असं वाटतं का की जे काही घडतंय त्या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आतमध्ये असलेला जो धूर्त राजकारणी आहे त्याच्या ऐवजी एक निरागस कलासक्त नेता बोलू लागलेला आहे? खऱ्या खुऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष रिकामा होतोय. प्रसाद लाड आणि त्यांचे करते धरते असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे ठाकरेंचा पक्ष रिकामा करू शकतील का? आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अनेक पक्षांच्या आणि नेत्यांच्या अँटी चेंबरमध्ये देखील घडणाऱ्या घटना आणि घडामोडी अगदी राजकीय विश्लेषणासहित आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.